नंदुरबार जिल्ह्यात आता पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. कारण की नंदुरबार शहरातील अनेक पेट्रोल पंप जे आहेत ते आता बंद झालेले आहेत. तर काही पेट्रोल पंपांवरती पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी होताना दिसून येत आहे. तर ग्रामीण भागात देखील तशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती पेट्रोल पंपांवरती दिसून येत आहे. कारण की इंधनचा तुटवडा जो आहे तो काही प्रमाणावरती आता उद्भवताना दिसून येत आहे. कारण की ज्या कंपन्यांकडून जे काही पुरवठा होत असेल तो पुरवठा सध्या होत नसल्यामुळं पेट्रोल पंप जे आहे ते आता बंद पडलेले आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती आता नागरिकांची काही पेट्रोल पंपांवरती गर्दी होताना दिसून येत आहे. तर नंदुरबारच्या शहराच्या आणि जिल्ह्याच्या लगत असलेल्या गुजरात राज्यात देखील अनेक पेट्रोल पंप बंद असल्यामुळे तिथले नागरिक असतील किंवा वाहनधारक असतील त्या नंदुरबारकडे पलायन करतायत पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी. मात्र इथल्या पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा जो आहे तो आता खंडित झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती आता पेट्रोल पंप जे आहे ते बंद करण्याच्या मार्गावरती दिसून येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेल जपून वापरण्याचे आवाहन केल्यानंतर काही प्रमाणावरती आता पेट्रोलचा तुटवडा जो आहे तो निर्माण होतो की काय असं काहीचा प्रश्न जो आहे तो आता उद्भवताना दिसून येत आहे. तर शहरातील जवळपास 12 पेट्रोल पंप आहेत आणि या 12 पेट्रोल पंप पैकी अनेक पेट्रोल पंप जे आहेत ते आता बंद च्या अवस्थेत दिसून येत आहेत. तर काही पेट्रोल पंप जे सुरू आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी जी आहे ती दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इंधनाची टंचाई निर्माण होईल की काय अशी भीती देखील वर्तवली जात आहे. जितेंद्र बैसाने, टीव्ही9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.